Relationship between density, molar mass and age length. Our today's lecture is about relation between density, molar mass, age length and number of particles. आजच्या लेक्चरला आपण डेन्सिटी दॅट इज मास अपॉन व्हॉल्यूम माहिती आहे तुम्हाला. मोलर मास कन्सेप्ट ऑलरेडी 11वीत आपण पाहिला आहे. एज लेंथ जी युनिट सेल असेल तिच्या एजची लेंथ यातले रिलेशन अँड नंबर ऑफ पार्टिकल्स दॅट इज एन. या चारही एंटिटीजमधलं रिलेशनशिप आपल्याला बघायचं आहे. हे डेरिवेशन बऱ्याचदा बोर्ड एक्झामसाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, किंवा विचारलं गेलेलं आहे. काय असेल बघूयात. कन्सिडर अ क्युबिक युनिट सेल हॅविंग एज लेंथ ए. एक क्युबिक युनिट सेल जर आपण कन्सिडर केली ज्याची एज लेंथ ए असेल, देन द व्हॉल्यूम ऑफ दॅट सेल विल बी ए क्यूब. You know the formula for the volume of cube. Okay, length into breadth into height, and as it is cube, it has all the sides are equal, therefore it will be the a cube. The mass of the particle bm. एका सिंगल पार्टिकलचं मास जर आपण स्मॉल m कन्सिडर केलं and n be the number of particles in that unit cell आणि n नंबर ऑफ पार्टिकल्स जर त्या युनिट सेलमध्ये असतील, देन द टोटल मास ऑफ युनिट सेल विल बी m इंटू n. एका पार्टिकलचं मास स्मॉल m. अशी किती पार्टिकल्स आहेत? n नंबर ऑफ पार्टिकल्स. देअरफॉर टोटल मास काय येईल? m इंटू n. लक्षात आलं? देन so density of unit cell that is rho is equal to mass upon volume. डेन्सिटी साठीचा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मास किती कन्सिडर केला आपण? m इंटू n. देअरफॉर m इंटू n अपॉन व्हॉल्यूम किती? a क्यूब. देअरफॉर m इंटू n अपॉन a क्यूब विल बी द डेन्सिटी ऑफ दॅट युनिट सेल. ओके, इथंपर्यंत सगळ्यांना लक्षात आलेलं असेल. काय केलं आपण? फर्स्ट पॉईंटमध्ये व्हॉल्यूमबद्दल डिस्कस केलं. सेकंड पॉईंटमध्ये मास ऑफ दॅट युनिट सेलबद्दल डिस्कस केलं. थर्ड पॉईंट डेन्सिटी ऑफ युनिट सेल. नेक्स्ट वन द मोलर मास ऑफ द सबस्टन्स. वी नो द फॉर्म्युला. मास ऑफ द पार्टिकल दॅट इज m into number of particles in 1 mole that is Na, that is Avogadro number. Okay, therefore molar mass m is equal to mass of particle into Avogadro number. From this equation we get the value of small m is equal to, ह्या वरील इक्वेशन वरून स्मॉल m that is mass of particle ची व्हॅल्यू काय मिळाली मला? मोलर मास अपॉन Avogadro number. Therefore, putting this value in equation number 1, that is this equation. ह्या इक्वेशनमध्ये जर आपण स्मॉल m ची व्हॅल्यू कॅपिटल M अपॉन Avogadro नंबर जर टाकलं तर इक्वेशन काय मिळेल? रो इज इक्वल टू कॅपिटल M इंटू n अपॉन Avogadro number that is Na into a cube, and this is the final relationship between density, molar mass and age length of the cell. हे रिलेशन बऱ्याचदा तुम्हाला डिराईव्ह करायला विचारलं जातं किंवा या रिलेशनवर बऱ्याचदा तुम्हाला बोर्डला न्यूमरिकल्स विचारले जातात. बोर्ड एक्झामलाही आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सुद्धा तुम्हाला यावर क्वेश्चन पाहायला मिळू शकतात. देअरफॉर धिस रिलेशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, लक्षात आलं? गुड.
व्हिडिओ आवडल्यास, शिकवणं आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा. धन्यवाद.